सोलापूर महानगरपालिकेच्या 7ही विषय समित्यांच्या नवनिर्वाचित सभापतींच्या कार्यालयाचं उद्घाटन गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं। सोलापूर महापालिकेच्या 7 विषय समित्यांच्या बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींनी आपल्या कार्यालयांचा पदभार स्वीकारला। आमदार विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयांचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी स्थापत्य समितीचे सभापती विजय चिप्पा, विधी समितीचे सभापती सत्यजित वाघमोडे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीचे सभापती सुनील खटके, शहर सुधारणा समितीच्या सभापती स्वाती बडगू, मंडई व उद्यान समितीचे सभापती राजशेखर पाटील, कामगार व समाज कल्याण समितीच्या सभापती श्रद्धा पवार तसंच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम यांची उपस्थिती होती। उद्घाटनानंतर मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींचं अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। शहराच्या विकासाला गती देणं, नागरिकाभिमुख निर्णय घेणं आणि विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विषय समित्यांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। आमदार विजयकुमार देशमुख यांनी विषय समित्यांची भूमिका महानगरपालिकेच्या प्रशासनात अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली। महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व समिती सभापतींनी पारदर्शक, जबाबदारीनं आणि जनहिताला प्राधान्य देणारं काम करावं असं आवाहन केलं। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा देत विकास कामांना गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उद्घाटनानंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा देत पुढील कार्यकाळ यशस्वी होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या। अध्यक्ष एक आमच्यातही श्रद्धा पवारही आणि जसं आमच्या प्रभूतही त्या दोघांचंही कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि मनापासून त्यांना शुभेच्छा द्यायची। या कार्यातून भारतीय जनता पक्षाचं ज्या पक्षाने जे काही आदेश देते आणि या सोलापूर शहराच्या आपण ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि मतदारांना निवडून देत असताना आपण अनेक आश्वासन त्यांना दिलेलं आहे, त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचं काम आपण अध्यक्ष म्हणून केलं जाईल। आणि मला असं वाटतं की ते दोघंही नवीन आहेत पण सुशिक्षित आहेत, त्यामुळे एक प्रकारचं चांगलं काम या महानगरपालिकेमध्ये ते करून दाखवतील। सोलापूर शहर महानगरपालिकेवर सध्याला भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि ती अबाधित राहण्याचं काम हे सगळे अध्यक्षांच्या हातात असते। चांगलं काम केलं तर या नागरिकांना व इतर नगरसेवकांना हे न्याय मिळण्याचं काम या कार्यालयातून केलं जाईल।